श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या देवी सर्वभूतेषु मा कालरात्रे रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. नवरात्रीची 7वी माळ. 7व्या माळीला देवीच्या कुठल्या रूपाचं पूजन करावं, देवीला कोणती माळ घालावी, देवीला कुठला नैवेद्य अर्पण करावा, या दिवशीचा शुभ रंग कोणता, कोणत्या मंत्राचं पठण करावं, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहा. नवरात्रीच्या 7व्या माळेला देवीचं 7वं रूप काल रात्री देवीचं पूजन केलं जातं. देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी, गुळाचा नैवेद्य दाखवायचा. या दिवशीचा शुभरंग आहे केशरी. ओम देवे काल रात्री नमः या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करा. व्हिडिओच्या शेवटी मी मंत्र साधना दिली आहे, आपण सोबत पठण करावं. काल रात्री देवीचं स्वरूप जाणून घेऊया. काल रात्री देवी अत्यंत तेजस्वी, तामसी परंतु भक्ताला शुभफळ देणारी. काळा रंग, विस्कटलेले केस, गळ्यात विजेसारखी लखलखणारी माळा. प्रत्येक श्वासातून जणू अग्नीच्या भयंकर ज्वाला निघत आहेत. गळ्यामध्ये नरमुंडाची माळ. असं देवीचं भयावह असं स्वरूप आहे. परंतु देवी भक्तांवर नेहमीच कृपा करते, भक्तांच्या हाकेला जाऊन देते. जो कोणी काल रात्री देवीची साधना करतो, कुठलंही संकट असो, देवी त्याला त्या संकटातून बाहेर काढते. संकटकाळी नेहमीच देवी त्याच्या पाठीशी असते. देवीचं रूप चतुर्भुज आहे. उजव्या एका हातानं ती आशीर्वाद देत आहे, दुसरा हात भक्तांना अभयदान देत आहे. डाव्या हातामध्ये एका हातात लोखंडी काटा, दुसऱ्या हातामध्ये खडक आहे. जो कोणी काल रात्री देवीची साधना करतो, मंत्र साधना करतो, शत्रुपीडा त्याला कधीच होणार नाही. दुष्ट कपटी लोक त्याच्या जवळ सुद्धा येणार नाही. भूत, प्रेत, पिशाच, करणी, वाईट शक्ती देवीचं नाव घेतलं तरी घाबरून दूर पळतात. आणि नवग्रह दोष, ज्याच्या कुंडलीमध्ये नवग्रह दोष असतील, त्याचे दोष सुद्धा या देवीच्या आराधनेने नाहीसे होतात. काल रात्री देवीच्या या रूपाची उत्पत्ती कशी झाली ते बघूया. शुंभ, निशुंभ, रक्तबीज हे राक्षस ज्या वेळेला मातले होते, शुंभ आणि निशुंभाचा देवीनं वध केला. परंतु रक्तबीज राक्षसाशी युद्ध करताना हा रक्तबीज राक्षस, ज्याला वरदान होतं की ज्याचा रक्ताच्या प्रत्येक थेंबातून त्याच्यासारखाच दुसरा रक्तबीज राक्षस निर्माण होत असे, रणभूमीवर ज्यावेळी त्याच्या रक्ताच्या थेंबातून अनेक रक्तबीज राक्षस उत्पन्न होऊ लागले, त्यावेळी देवीनं आपल्या तेजातून काल रात्री उत्पन्न केली. काल रात्री देवीनं रक्तबीजाचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडण्या अगोदरच आपल्या मुखात धरला. त्याचं रक्त जमिनीवर सांडेनासं झालं. तो त्याची शक्ती कमी होत चालली, तो क्षीण होऊ लागला. आणि मग दुर्गेनं रक्तबीजाचा वध केला. देवीची साधना कधी करावी? जे तांत्रिक लोक असतात ते काल रात्री देवीची साधना करतात, ते मध्यरात्री साधना करतात. आणि जे आपल्यासारखे संसारी लोक आहेत, यांनी दिवसभरात कधी पण, शक्यतो पहाटेच्या वेळी काल रात्री देवीची मंत्र साधना करावी. आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी, आपल्यावर असलेल्या संकटाचं निवारण करण्यासाठी काल रात्री देवीचा जागर करूया. ओम देवे कालरात्रिये नमः. 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 ओम देवे कालरात्रिये नमः.
ॐ देवे कालरात्रिये नमः। 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 ॐ देवे कालरात्रिये नमः।
ॐ देवे कालरात्रिये नमः। ॐ देवे कालरात्रिये नमः। ॐ देवे कालरात्रिये नमः। ॐ देवे कालरात्रिये नमः। ॐ देवे कालरात्रिये नमः। ॐ देवे कालरात्रिये नमः। ॐ देवे कालरात्रिये नमः।